राम मंदिरला सुद्धा गळती लागली असं त्यांनी म्हटलं. स्वतःच्या पक्षातली गळती तर आधी बघा म्हणा. स्वतःच्या पक्षामध्ये लागलेली गळती, नगरसेवक सोडतायत, आमदार सोडून जात आहेत, खासदार सोडून जात आहेत, पक्षातले पदाधिकारी सोडून जात आहेत. केवळ संपत्तीची भरती बघण्याचं काम संजय राऊत करतील का? दुसऱ्यावर चार बोटं दाखवण्याआधी स्वतःच्या पक्षातली गळती, स्वतःच्या विचारधारेची गळती. कुठे गेली बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेची भरती? आणि संजय राऊत, तुम्हाला गळती लागली आहे ती तुमच्या विचारधारेची लागली आणि म्हणून काविळी झाल्यासारखं सगळीकडे तुम्ही बघताय आणि तुम्हाला सगळीकडे पिवळी दिसते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आहे. सर, त्यांनी असंही म्हटलंय की हिंदू मतांचा वरती फक्त भाजप राजकारण करतंय. ही हिंदू मतं जी आहे ती भाजपला मिळणार नाहीयेत, कारण आता सर्वे केले जात आहेत भाजपकडून हिंदू मतांसाठी. आता शेवटचाच एक प्रयोग राहिला आहे, तो म्हणजे उबाटा सेनेला अल्लाउद्दीन खिलजीची आता जयंती साजरी करायला लागेल. आणि मग त्या खिलजीच्या जयंतीचे प्रवर्तक हे संजय राऊत असतील. आमच्यासाठी हिंदुत्व ही कातडी आहे. संघ विचाराने आम्ही काम करणारी मंडळी आहोत. आम्हाला हिंदुत्व ही आमच्या जगण्याची पद्धत आहे. विचारधारेला मुरड घालून मतांसाठी कुर्निसात करण्याची कार्यपद्धती ही आमची नव्हे, ती तुमची. संजय राऊत, आज उबाटा सेनेची विचारसरणी काय, विचारधारा काय? आज या मुंबई शहरावर जे अरिष्ट आलेलं आहे, या खऱ्या समस्येपासून मुंबईकरांना, महाराष्ट्राला भटकवण्याचं काम उबाटा सेना करते. बोलायचं वेगळं आणि मनामध्ये कट कारस्थान वेगळं. मुंबई कोणाच्या घशात जाते म्हणून विकासकांची नावं घ्यायची, पण खऱ्या अर्थाने मुंबई आणि MMR रिजनमध्ये काय चाललंय? त्या उरणमध्ये क्रूर हत्या केलेली आमची बहीण शिंदेताई आणि इकडे आमचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता धारावीतला अरविंद. कोण आहेत आरोपी यामध्ये? तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता म्हणून संजय राऊत उत्तर द्या. यातले आरोपी कोण आहेत? त्या शिंदेताईंच्या इथे कोणतरी दाऊद शेख आहे. त्या शिंदेताईंना कोणतरी दाऊद शेख मारतोय ते हिंदुत्ववादी कार्यकर्ता अरविंद. याला कोणतरी जुमन, रफीक, अल्लू हा मारतो. ही नावं काय आहेत? कोणाच्या जीवावर आहेत? यांना एवढा कॉन्फिडन्स कुठून आला? उबाटा सेना आणि ही जी हिरवी पिलावळ आहे हे एकमेकाला पूरक आहे, यांची आघाडी आहे. या मुंबईला गिळंकृत करण्याची आघाडी आहे. हिरव्या पिल्लावळीने मुंबईला गिळंकृत करावं म्हणून ही हिरवी पिल्लावळ आणि उबाटा सेना यांनी मिळून अल्लाउद्दीन खिलजीचा समारोह करायचा ठरवलाय. मग हिंदुत्वासाठी आम्ही उभे राहणार. मताची आम्हाला चिंता नाही. मुंबई ह्या हिरवी पिलावळीच्या घशात आम्ही घालू देणार नाही. महायुती म्हणून उभे राहूच. माझा सवाल आहे, तुम्ही मानवतेच्या, कायदा सुव्यवस्थेच्या या गोष्टी महाविकास आघाडी आणि उबाटा सेना करते, त्या अरविंदच्या घरी संजय राऊत तुमचा एक माणूस का नाही गेला? त्याच्या शव यात्रेवर सुद्धा दगडफेक. आणि माझा आरोपच आहे की ही मॉब लिंचिंग आहे. मुंबईतली पहिली मॉब लिंचिंग, शहरातली मॉब लिंचिंग आहे. मॉब लिंचिंग म्हणजे काय? एका जमावाने स्वतःच पनिशमेंट, त्या ठिकाणी शिक्षा द्यावी, कायदा हातात घेऊन त्याला मॉब लिंचिंग म्हणतात. ही व्याख्या आहे मॉब लिंचिंगची. अरविंदच्या केसमध्ये काय झालंय? अरविंदच्या केसमध्ये तो एका अनधिकृत बांधकामाची तक्रार करतो. तू तक्रार का केलीस म्हणून हिरवी पल्लावळ उठते. त्याला आणि त्याच्या मित्रांना मारतात, कायदा हातात घेतात, जणू काही शिक्षा द्यायचा अधिकार त्यांनाच आहे. तो अरविंद आणि त्याचे सहकारी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतात. तू पोलीस स्टेशनमध्ये का गेला? निर्णय करण्याचा अधिकार आम्हाला आहे. तो जमाव ठरवतो. हा अल्लू पल्लू टल्लू जी आहेत आणि मग ते त्याचा खून करतात. ही मॉब लिंचिंग आहे. ही सगळी मंडळी आता गप्प काय आहेत? अरविंदच्या मॉब लिंचिंगवर
केवळ आरोपींची नावं अल्लू, रफिक, जुमन ही आहेत म्हणून गप्पा आहेत का? आणि म्हणून संजय राऊत आणि उद्धवजी, तुमची जी भूमिका देवेंद्रजींच्या विरोधामध्ये निपटवून टाकण्याची आहे तो यातलाच एक भाग आहे, वेगळी घटना नाही आहे. ही एक साखळी आहे. तिथे योगीदास शिंदेचा खुनी दाऊद, इथे अरविंदचे खुनी हे सगळी मंडळी, आणि मग दुसऱ्या दिवशी उद्धवजी म्हणतात की गृहमंत्र्यांना मी निपटून टाकीन, तू किंवा मी. कोणाला बळ देण्यासाठी? या हिरवा पल्लावळीला बळ देण्यासाठी तुम्ही मुंबई गिळंकृत करा, हे उभाटा सेनेचं म्हणणं. आणि पोलीस आणि गृहमंत्र्यांना मी त्या ठिकाणी गिळंकृत करतो, हे खेळ चालू देणार नाही. तुमचं आव्हान स्वीकारलंय, थेट स्वीकारलंय. मुंबई असुरक्षित करू देणार नाही. मुंबई आणि मुंबईकर सुरक्षित करण्याचं अभियान हे आम्हीच करू. मुंबईकरांच्या बरोबर आम्ही उभे राहू. आणि हिंदुत्व ही आमची कातडी आहे. तुमच्यासाठी शर्ट असेल, झब्बा लेंगा असेल, आमच्यासाठी ती कातडी आहे. ही तुम्ही सगळी क्रोनॉलॉजी सांगितली की उरणचं प्रकरण असेल, आर्मी वैशीचं प्रकरण असेल किंवा ओढच्याचा मुद्दा असेल, या सर्व मुद्द्यावर हिंदुत्वासाठी महायुती म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अधिक आक्रमक होणार आहात का? मुळामध्ये आमची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. पोलिसांना काम करू द्यायचं नाही, गृहमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही, निपटवून टाकू सांगायचं. सरकार आणि संविधानिक प्रक्रियेवर प्रश्न निर्माण करायचे. सुरक्षित मुंबई अभियान हे महायुतीचा पुढचा कार्यक्रम असेल. मुंबईकरांना सुरक्षा देण्यासाठी त्यांचा संपर्क ही आमची कार्यपद्धती असेल. त्यांच्यावर होऊ घातलेले आक्रमण, मग ते कोणी फेरीवाल्यांचे असतील, ते कुठेतरी आक्रमण करणाऱ्या अन्य त्या गुंडांचे असतील, त्या ठिकाणी चालवणाऱ्या अड्डे असतील, त्या ठिकाणी चालवणारे अनधिकृत बांधकाम असतील, त्या ठिकाणी लँड जिहाद असेल, वोट जिहाद असेल, या सगळ्याच्या विरोधात मुंबई आमची सुरक्षित या नावानेच महायुतीचं अभियान आम्ही सुरू करणार आहोत. हिंदू मत तुम्ही बोलताय, पण कामं काय केली ती सांगा, असं संजय राऊत. डोळे उघडा, दिसतील. मुळामध्ये हाच प्रश्न राहुल गांधींना राऊत विचारतील का? विचारा, काय कामं केलीत? तुम्ही मिठी मारलीत राहुल गांधींना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला, आबू आझमीला घरामध्ये बोलून मिठी मारली समाजवादी पक्षाला, तेव्हा प्रश्न नाही विचारला की आबू आझमी तुम्ही मुंबईसाठी काय काम केलं? त्या भागामध्ये वाढलेलं अनधिकृत बांधकाम, काही ठिकाणी मिळणारे आतंकवादी, काही ठिकाणी मिळणारे गुन्हेगार त्या भागात लपून राहतात, ही कामं. आम्हाला प्रश्न विचारताना कामं विचारतात, उत्तर देऊच. पण तुम्ही ज्या हिरव्या पिल्लावळीशी मिठी मारलीत त्यांनी काय काम केलंय? आणि म्हणून कामच सांगायचे असेल तर मुंबईच्या उपनगरीय रेल्वेपासून मेट्रोपर्यंत, कोस्टल रोड पासून त्या ठिकाणी असलेल्या लाडकी बहीण योजनेपर्यंत डोळे उघडा. हिरवा चष्मा डोळ्यावरचा संजय राऊत काढा. आणि ज्यांना मिठ्या मारल्यात ना त्यांनी काय काम केलं त्याचा हिशोब द्या. तुम्ही ज्या लाडकी बहीण योजनेबद्दल बोलत आहात त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे आणि पहिल्या हप्त्याला स्थगिती द्यावी अशी मागणी आहे. हीच पोटदुखी आहे. माझ्या माता भगिनींना, सर्व धर्मीय, सर्व भाषिक, सर्व जातीय यांना आता काही मिळणार का, यांची पोटदुखी सुरू होते. उभाटा सेना हा मुंबई आणि महाराष्ट्राला लागलेला शाप आहे, विकासाला लागलेला शाप आहे. सुरुवातीला मुंबई नागपूर एक्सप्रेस सुरू झाला, पहिल्यांदा यांनी विरोध केला, नंतर भूमिका बदलली. त्या ठिकाणी नवी मुंबईचं नवीन विमानतळ, सुरुवातीला गावकऱ्यांना भडकवून विरोध केला, नंतर भूमिका बदलली. नाणार प्रकल्प विरोध, वाढवणला विरोध, आरामको कोकणात येईल विरोध, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विरोध करायच्या विकासाला. आता माझ्या माता भगिनींना काही मिळत असेल विरोध, स्वतः करायचं नाही, दुसऱ्याकडनं होत असेल तर त्यात अडकाठी घालायची. आणि म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रावरचं विघ्न आहे, ही उभाटा सेना विघ्न आहे. विघ्न अर्थाचं आगमन होणार आहे, त्याआधी या विघ्नाला दूर करण्याचं काम महायुती करेल. मराठा समाजाचं थकबाकी आहे, ती थकबाकी द्या कंत्राटदारांची, आणि त्यानंतर कुठला? कंत्राटदारांचे पैसे बाकी आहेत, ते पैसे दिले जात नाहीत. आणि कुठला कंत्राटदार? जे रस्त्यांची वगैरे कामं आहेत. मग कंत्राटदाराची दलाली उभाटा सेना काय करते? कंत्राटदार त्याची बाजू मांडतील ना.
हेच मूळ प्रेम आहे. मुंबईकर राज्यातली जनता यांचा प्रेम नाही. कंत्राटदाराची थकबाकी आहे तर तो कोर्टात जाईल. मुळामध्ये आहे की नाही हा प्रश्न आहे. तो उबाटा सेनेकडेच का जातो आणि मग ती प्रकरणे येतात जी त्या वाजेच्या प्रकरणामध्ये कंत्राटदारांची वसुली. कंत्राटप्रेमी भूमिकेचे वाहक आहेत ते लोक. मराठा समाजाचं सर, जे आज ईडब्ल्यूएसचं संजय आरक्षण राऊत रद्द यांनी झालं गंभीर आरोप त्यामुळे केला आहे की मराठी परदेशी भूमीवरती राहुल गांधी यांच्यासह काय? आमच्यावर संजय राऊत यांनी आज गंभीर आरोप केलेला आहे की परदेशी भूमीवरती कट रचला जातोय. राहुल गांधी यांच्यासह आमच्यावरती कधीही हल्ला होऊ शकतो. नाही, मुळामध्ये ज्यांना या देशामध्ये आणि राज्यामध्ये भीती पसरवण्याची सुपारी देऊन जनमानसामध्ये अनार्की निर्माण करून भारतातली शांतता अखंडता प्रश्नांकित करून जगासमोर भारताचा वाढलेला एका अर्थाने ऍक्सेप्टिव्हनेस रिसेप्टिव्हनेस स्वागतार्थता कमी करून जगातला डॉलर आणि व्यवसाय भारतात येऊ नये म्हणून कटकारस्थान करून ज्यांना भारताच्या प्रगतीला विरोध करायचा आहे त्यांची ही भाषा आहे. मराठा समाज त्यांची भाषा आहे. संजय राऊत यांची भाषा ही भारताच्या विकास विरोधी आहे. भारतातल्या नांदणाऱ्या शांतता विरोधी आहे. भारतात येणाऱ्या गुंतवणुकी विरोधी आहे. भारतात निर्माण होणाऱ्या व्यवसाय विरोधी आहे. वातावरण असं निर्माण करा. आणि आता उबाटा सेनेचे प्रवक्ते संजय राऊत राहिले नाहीत. मला तर प्रश्न पडायला लागलाय. लोक प्रश्न उपस्थित करायला लागलेत की अर्बन नक्षलचे प्रवक्ते संजय राऊत होऊ लागलेले आहेत. आणि त्यामुळे पुराव्यानिशी न बोलणं म्हणजे संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स. राहुल गांधींनी केले असंच एक ट्विट राहुल गांधींनी काल मध्यरात्री केले की माझं चक्रव्यूह भाषण दोघांपैकी एका नेत्याला आवडलं नाही म्हणून माझ्यावरती ईडीची कारवाई होऊ शकते. मुळामध्ये ज्यांनी गुन्हा केलाय जो बेलवर आहे त्याला भीती राहणारच. जो बेलवर आहे ज्यांनी गुन्हा केलाय ज्याची इन्क्वायरी चालू आहे त्याला भीती राहणारच. मी कोणाचं नाव घेत नसलो तरी जे बोलतात त्यांच्या मनातली भीती काय जनता ओळखते. सर, मराठा समाजाला आर्थिक परिस्थितीकडे अपवादात्मक दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. राज्य मागास प्रवर्ग आयोगाने हायकोर्टाचे प्रतिज्ञापत्र सादर केले त्यामध्ये म्हटलंय. योग्य भूमिका मांडली आहे. आम्ही पहिल्या दिवशीपासून हेच सांगतोय. मराठा आमच्या समाजाचं मागासलेपण हे शैक्षणिक आर्थिक सामाजिक हे त्या ठिकाणी सिद्ध करण्याचं काम ना पवार साहेबांच्या सरकारने केलं ना त्या ठिकाणी उद्धवजींच्या सरकारच्या काळात झालं. देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात मागासवर्गीय आयोग स्थापन झाला पहिल्यांदा. त्या ठिकाणी एक विशेष त्या ठिकाणी आपण म्हणू एक संस्था नामांकित संस्था क्वांटिफायबल डाटा आणि हिस्टॉरिकल रेफरन्स हे जमा करण्याचं काम केलं. आता त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये परत आमच्या त्यासाठीचं आवश्यक पुरावे आणि माहिती गोळा करण्याचं काम आम्ही पूर्ण केलं. आणि त्या आधारावर मराठा समाजाचं आरक्षण हे टिकणारं आरक्षण आहे. ते मर्यादेच्या वर गेलं तरी टिकलं पाहिजे. ही त्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती याचा पूर्ण कायदेशीर भूमिकेचा पाया हा मुळे आमच्या सरकारने रचला आणि तीच भूमिका मागासवर्गीय आयोगाने मांडली आणि हाच खरा रस्ता आहे. आणि म्हणून समाजाला आरक्षण मिळण्याच्या कायदेशीर संविधानिक खऱ्या रस्त्यावर जो रस्ता परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाअंतर्गत अपेक्षित आहे तेच मराठा समाजासाठी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार करते. सर, मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द झालं यामुळे मोठा फटका. हे रद्द झालेलं नाहीये. ईडब्ल्यूएसचं आरक्षण चालूच आहे आणि आर्थिक निकषावर मिळणाऱ्या आरक्षणामध्ये आतापर्यंत मराठा समाजाला त्याचा जास्त लाभ होत होता. तो झालाच पाहिजे आमची भूमिका आहे. जो आर्थिक निकषावर दुर्बल आहे त्या सगळ्यांना झाला पाहिजे. पण ज्या भूमिका आता काही लोक घेत आहेत विशेषतः आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी त्यांचं खरंच स्वरूप आता समोर येत आहे की या ईडब्ल्यूएस मधून आता आमच्या मराठा समाजाला मिळणारे फायदे उपयोगिता लाभ हा आता यांच्या मागण्यांमुळे कमी होत चाललाय आणि हिरवी पुल्लावर तिथे सुद्धा घुसते. आमचा कोणालाही विरोध नाही. जो कायद्यात त्या ठिकाणी नसेल त्याला मिळाला पाहिजे. पण जो आमच्या समाजाला मिळणारा लाभ होता तो ईडब्ल्यूएस मधला कमी झाला. याचे पापी कोण? पवार साहेब आणि उद्धवजी उत्तर देतील का? आंदोलन करते याच्यावर भाष्य करतील का?
आंदोलनकर्ते याच्यावरची भूमिका लोकांसमोर मांडतील का? आणि म्हणून या पद्धतीच्या लाभाला वंचित आमच्या समाजाला कोणी केलं, हा आमचा प्रश्न आहे. तर संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. खरं आहे, आणि त्यामुळे आम्ही करू. सर विश्व हिंदू परिषद हिंदू संदर्भात मनसे राष्ट्रवादी राडा अमोल मित्तरींच्या गाडीवरती हल्ला आणि काल आमदार जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ला, एकंदरीतच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. भाजपची पहिली प्रतिक्रिया. नाही, मी कालही म्हटलं होतं, जितेंद्र आव्हाड हे विशाळ गडाकडे का गेले? मुळात त्यांच्या जाण्यामागची भूमिका कोणाला चिथावणीची होती का? शिवप्रेमींनी एक भूमिका मांडली, त्याच्या विरोधामध्ये वक्तव्य करण्याची त्यांनी भूमिका का घेतली? जितेंद्र आव्हाड यांना तिकडे जाऊन अशांतता पसरवायची होती का? शिवप्रेमींच्या भूमिकेला अपमानित करण्याची त्यांची मनोधारणा कोणामुळे झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तर पहिलं जितेंद्र आव्हाड यांना द्यायला लागेल. आणि मग त्यांच्या या ज्या भूमिका आहेत ना, आमचा त्याला विरोध आहे. त्यांच्या भूमिकांचा निषेध आणि धिक्कार आम्ही करतोय. ही जेवढी स्पष्ट भूमिका आहे तेवढीच कायदा कोणी हातात घेऊ नये, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. सर, अजितदादांनी जागा वाटपाबाबत एक महत्वाचं विधान केलंय. ते म्हणतात जागा वाटपात सिटिंग जागांना आधी प्राधान्य दिलं जाईल आणि काही जागांमध्ये नंतर बदल होऊ शकतो. मुळामध्ये महायुतीमध्ये आमच्या स्तरावर, वरिष्ठ स्तरावर हे ठरलेलं आहे. जागा वाटपाच्या विषयामध्ये जो निकष, जे उमेदवार, ज्या भूमिका एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार, रामदास आठवलेजी, अन्य आमचे मित्रपक्ष याचे प्रमुख नेते बसून ठरवतील, त्याच्यावर प्रवचन पुढे कुठल्याही प्रवक्त्याने करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर टीका केली होती की वेषांतर करून हे देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतात, ही देशाच्या सुरक्षेसंदर्भातली बाधा आहे, या संदर्भात मी तक्रार करणार. अजितदादांनी त्याला उत्तर दिलेलं आहे, जर असं काय असेल हे तुम्ही उघडकीस केलं तर मी राजकारण सोडेल, अन्यथा तुम्ही सोडा. वेषांतराच्या तर स्पर्धाही भरतात, वेशभूषेच्या स्पर्धाही भरतात. तर गणपती आलाय, नवरात्र आलाय, मग ते आमच्या गणपती नवरात्रीतल्या वेशभूषाने वेषांतराच्या स्पर्धेला कटकारस्थान म्हणून सुप्रिया सुळे या तक्रार करणार आहेत का? कुठूनही हिंदू कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांच्या बाबतीमध्ये एक विरोधी वातावरण निर्माण करायचं, ही यांची छुपी भूमिका आहे. अजितदादांची भूमिका अजितदादांनी स्पष्ट केली आहे. एखाद्या माणसाला, माझं तर म्हणणं आहे, कुठला वेश परिधान करायचा हे स्वातंत्र्य आहे, तुम्ही म्हणणार. मग सुप्रियाताई तिकडे आपली त्या ठिकाणी भूमिका मांडणार की तुम्ही आम्हाला कोण शिकवणार आहे, आम्ही कॉलेजला काय घातलं पाहिजे, पार्टी प्रोग्रामला काय घातलं पाहिजे, आम्ही वेषांतर, वेशभूषा, वेशावर, आमच्या पोशाखावरचे निर्णय आम्हाला करायचा अधिकार आहे, ते स्वातंत्र्य आम्हाला दिलंय. अगदी उघड्या नागड्यांचंही समर्थन करण्याच्या भूमिका या सुप्रियाताई तुम्ही मांडता. मग तुमच्या भावाने वेषांतर केलं तर विरोध काय केलं की नाही मला माहित नाही, पण वेशेवर आणि पोशाखावर जबरदस्ती इथे व्यक्ती स्वातंत्र्य आड येत नाही का सुप्रियाताई? पहिले ह्याचं उत्तर द्या. सर, राहुल गांधी यांनी एक ट्विट केलेलं आहे. ते म्हणतात की राहुल गांधींनी ट्विट केलं, ते म्हणतात की लोकसभेमध्ये मी चांगलं भाषण केलं, त्यामुळेच मला ईडीची कारवाईची भीती वाटते. मुळामध्ये स्वाभाविकता राहुल गांधीजी एका पक्षाचे मोठे नेते आहेत म्हणून मी ते शब्द वापरत नाही, पण शाबासकी आणि गुणवत्ता ही दुसऱ्याने ठरवायची असते. मी चांगला वागलो, मी चांगला बोललो, मी चांगला लिहिलं, माझी वर्तणूक चांगली आहे, हे स्वतः करणाऱ्याने बोलायचं नसतं. त्याचं गुणांकन, गुणवत्ता आणि शाबासकी दुसऱ्याने द्यायची असते. एवढा साधा प्रमेय राहुल गांधीजींना माहित नाही. हिंदू समाजाच्या बाबतीत सातत्याने बोलताय, हिंदू समाजाच्या बाबतीत सातत्याने बोलताय, मात्र विश्व हिंदू परिषदेने सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतलेला आहे. देवस्थानची जमीन जी आहे ती वर्ग 2 पासून वर्ग 1 करण्याच्या निर्णयाविरोधात आता आंदोलनाचा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला. विश्व हिंदू परिषदेला त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, आंदोलन करण्याचाही अधिकार आहे. समस्त हिंदू समाज, समस्त हिंदुस्थानमधले नागरिक यांच्या बाबतीत कुठल्याही संघटनेला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि महाराष्ट्राचं सरकार विश्व हिंदू परिषदेच्या मागणी आणि भूमिकेचंही स्वागत करून विचार करील आणि चर्चा करेल.
भाजपचे जे निष्क्रिय आमदार आहेत काही रिपोर्ट आलेला आहे तर त्या निष्क्रिय आमदारांची काही तिकीटे कापली जाणार आहेत का? असा कुठलाही रिपोर्ट माझ्या पाहणीत नाही आणि भाजपचे जेवढे आमदार सक्रिय आहेत तेवढे आमदार महाराष्ट्र विकास आघाडीचे सक्रिय आहेत का याचं उत्तर त्यांनी पहिलं द्या. सर, जिशान सिद्दीकी हे तुमच्या मतदारसंघाला लागूनच आमदार आहेत काँग्रेसचे. त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठेतरी विरोध वाढतोय अशी एक माहिती समोर येते आणि त्यांच्या हातातून जिशान सिद्दीकींना त्यांच्या हातातून माईकही काढून घेतलंय का कार्यक्रमामध्ये अशी माहिती समोर येते. मला त्याची संपूर्णता माहिती नाहीये, पण प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघातील लोकांची बाजू मांडताना लोकांमध्ये जात असतो, लोकांमध्ये गेलेही पाहिजे. कधी त्याला बऱ्याच अंशी प्रेम मिळतं, कधी त्याला विरोधी मतही ऐकायला लागतात. यापेक्षा वेगळं काय असेल तर मला माहित नाही. सर, एक शेवटचा प्रश्न माझ्याकडून होता. लालबागमध्ये फेरीवाले आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी. गेल्या महिनाभरापासून आम्हाला या ठिकाणी व्यवसाय करायला दिला जात नाही. लालबागमध्ये जे मूळ निवासी, मूळ मुंबईकर ज्यांचं त्या ठिकाणी नोंदणी, अधिकृतता अहवाल महापालिकेने फेरीवाला धोरणाच्या आधी, फेरीवाला धोरण सुप्रीम कोर्टाने डिक्लेअर केल्यानंतरच्या झालेल्या गणनेमध्ये जे पात्र आणि अधिकृत म्हणून आहेत त्यांचा कुठलाही पद्धतीने त्यांच्यावर कारवाईला आमचा विरोध आहे. मूळ निवासी फेरीवाला हा मुंबईकर आहे, त्याच्या बाजूनेच आम्ही आहोत. त्याच्या आड बाहेर न येणारी जी लोक हिरवी पिलावळ वाढणार असेल तर त्याच्या विरोधात आम्ही आहोत. म्हणून लालबाग परळच्या असलेल्या मूळ निवासी फेरीवाल्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी मी स्वतः त्यांची भेट घेईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.